न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। मुंबई रुग्णालयात लेडी डॉक्टरवर टोळक्यानं केला अत्याचार। कलकत्ता येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येनंतर वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत होत असलेला निषेध आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका रुग्णालयात महिला निवासी डॉक्टरवर शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। सायन हॉस्पिटलमध्ये मध्यधुंद अवस्थेत असलेल्या 5 ते 6 जणांच्या गटानं तिला धमकावलं होतं। त्यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेनंतर रुग्णासह रुग्णांच्या परिचारकांनी रुग्णालयातून पळ काढला। ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना सतत भेडसावणाऱ्या धोक्यांची ही चिंताजनक घटना अधोरेखित करते। परिस्थितीकडे त्वरित लक्ष देणं आणि सर्व रुग्णालयांमध्ये कडक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, असं एका डॉक्टरानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय। देशभरातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची मागणी करत असलेल्या मोठ्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे। ते आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायद्यासाठी दबाव आणत आहेत। इतर मागण्यांसह रुग्णालय अनिवार्य सुरक्षा हक्कासह सुरक्षित क्षेत्र घोषित करतात। केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य पोलीस दलांना डॉक्टरांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर दर 2 तासांनी परिस्थिती अहवाल देण्यास सांगितले। नर्सिंग स्टाफ आणि इतरांनी कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर कथित बलात्कार आणि खून केल्याच्या विरोधात राज्य पोलीस दलांना दिलेल्या संप्रेषणात गृह मंत्रालयाने सांगितले की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निदर्शने लक्षात घेऊन सर्व राज्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे। यापुढे या संदर्भात सतत 2 तास कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल MHA नियंत्रण कक्षाला नवी दिल्ली, फॅक्स, ईमेल, व्हॉट्सॲपद्वारे आज 1600 तासांपासून पाठवला जावा। शुक्रवारी पाठवलेल्या संप्रेषणात म्हटलंय 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असताना एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप आहे। कोलकाता पोलिसांच्या एका नागरी स्वयंसेवकाला दुसऱ्या दिवशी या गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आली। कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी हे प्रकरण CBI कडे सोपवले। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।